नमस्कार रसिक हो. आपण थोर समाजसेवक अण्णासाहेब म्हणजे विश्वनाथ शिवमूर्ती तोडकर यांना आपण अनुभवत आहोत. गेल्या 2 सत्रामध्ये अण्णासाहेबांचा जीवनप्रवास आपण जाणून घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपण, प्राथमिक माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, दुष्काळ 1972चा, त्यातील 10 अनुभव वास्तव आणि त्यानंतर पुणे येथील त्यांचं वास्तव्य, महाविद्यालयीन शिक्षण, सामाजिक जाणीव प्रकल्प, राष्ट्रसेवा दल आणि झोपडपट्टीमध्ये बालमजुरांसोबत त्यांनी केलेलं कार्य आणि यानंतर पुढं महाविद्यालयीन काळामध्ये त्यांनी केलेलं सामाजिक कार्य. म्हणजे स्वतःच्या जगण्याची भ्रांत आहे, स्वतःच्या उपजीविकेची भ्रांत आहे. अशा काळामध्ये इतरांच्या उन्नयनासाठी त्यांचं जीवनाचं जे आहे उत्थान व्हावं यासाठी ही जी धडपड तळमळ जी आहे सरांमध्ये आहे, ही धडपड त्यांना पुढं नेत राहिली. बाबा आढाव असतील, यदुनाथ थत्ते असतील, विलास चाफेकर असतील, ग.प्र. प्रधान असतील, अशा समाजसेवकांच्या मुशीमध्ये घडणजडण सरांची होत राहिली. बाबा आमटे यांचाही पुढे त्यांचा संपर्क आलेला आहे. थोर समाजसेवक, महामानव, त्याचबरोबर त्यांचे पुत्र सुपुत्र डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे यांचंही सानिध्य सहवास त्यांना लाभलेलं आहे. सर 1986च्या सुमारास आपल्या कळंब या भागामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये इथं आले आणि रोजगार हमी योजना याचा जो कायदा आहे याची जाणीव, याबाबतचा जनजागर हा पूर्ण तालुक्यात त्यांनी केला, जिल्ह्यामध्ये केला आणि लोकांना यासाठी त्यांनी उद्युक्त केलं आणि प्रत्येकाला रोजगार त्यांनी मिळवून दिला. इथपर्यंतचा प्रवास, जीवनप्रवास आणि कार्यप्रवास आपण जाणून घेतला 2 सत्रामध्ये. आता या पुढच्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुढे नेमकं काय काय घडत गेलं, सामाजिक उत्थानाचं कार्य कसं होत गेलं, ते आपण या सत्रामध्ये जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार, आपलं स्वागत आहे या पुढील सत्रामध्ये. आपल्याला विनंती आहे की आता पुढील जो कालखंड आहे 1987च्या नंतर काय काय घडलं आपल्या कळंब तालुक्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, पर्यायची सुरुवात जी आहे आपल्या मनामध्ये केव्हापासून होती, काय काय घडलं आपण सांगावं सर. येस. साधारणपणे 87पर्यंत रोजगार हमी, मजुरांना काम मिळवून देणं, दुष्काळावरती पर्याय म्हणून लोकांचं आंदोलन, लोकांचं संघटन, या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहिलो. 87-88च्या काळामध्ये रोजगार हमी आणि दुष्काळ याच्याविषयी जाणीव जागृतीसाठी पथनाट्य हा एक मार्ग आम्ही मराठवाड्यामध्ये अवलंबला. त्या काळामध्ये कळंब तालुक्यामधल्या बऱ्याच कॉलेजमधल्या युवकांच्या बरोबरची दोस्ती झाली. त्याच्यामध्ये जी आपली सगळी तरुण मंडळी होती त्यातले आत्ताचे काही पत्रकार आहेत, सतीश टोनगे, त्यापैकी ते खूप छान लिखाण आणि मनस्वी लिखाण करण्याचं जे कौशल्य त्यावेळेसपासून त्यांनी अवगत केलं. अशोक शिंदे आहेत पत्रकार, दैनिक सामना, त्याबरोबरच अनेक कार्यकर्ते माझ्याबरोबर जोडले गेले. जे कार्यकर्ते माझ्यासोबत आले त्यांच्या माध्यमातून मग आम्ही धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, यवतमाळ, अमरावती इतक्या जिल्ह्यामध्ये रोजगार हमीच्या कामावरती काम करणाऱ्या मजुरांचं शिक्षण आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळवून देण्याची एक मोठी मोहीम मराठवाडा आणि विदर्भापर्यंत ती व्यापक केली. त्याचं संपूर्ण जे सूत्र आहे, त्याचं संपूर्ण लीडरशिप जी आहे ती मी केली. त्या माध्यमातून सामाजिक जाणीव प्रकल्पाच्या अंतर्गत जाणीव संघटनेच्या नंतर पुन्हा सुरू केली आहे. त्या जाणीव संघटनेच्या माध्यमातून मग ही सगळी मोठी फळी उभी राहिली. मराठवाडा आणि विदर्भामध्ये हे संघटनेचं काम आम्ही मुख्यतः मजुरांच्या संघटनेचं काम, बांधणीचं काम आम्ही केलं. यामध्ये मुख्य सर कोण होते, अध्यक्ष किंवा असं काही रजिस्ट्रेशन झालं? मराठवाडा रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेस? रजिस्ट्रेशन नाही, ही औपचारिक संघटना. पण ते रजिस्ट्रेशन झालं नसेल इथल्या लोकांच्या अंतःकरणामध्ये आपल्या कार्याचं? अगदी अगदी म्हणजे
एकतर संघटनात्मक काम हे उभं राहिलं, त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांची सामाजिक कार्याकडे ओढ निर्माण झाली. ती मोठी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सामाजिक भावना आणि सामाजिक चळवळीचं अधिष्ठान निर्माण करण्याचं काम मराठवाड्यामध्ये माझ्या हातून घडलं. त्याच्यामध्ये खूप चांगले कार्यकर्ते घडले. साधारणतः नाव असे काही भूमिपुत्र वाघ आहे, जे आता कवी आहेत, लेखक आहेत, उमरग्याला आहे. त्यांची संस्था आहे, समाज विकास संस्था आहे. अच्छा. मनस्वी लेखक आहे, कवी आहे, शिवाय सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि खूप चांगलं काम त्यांनी उभं केलेलं आहे. बीडमध्ये रमेश भिशे आहेत, त्यांची जनविकास सामाजिक संस्था आहे. त्यांचंही काम खूप चांगल्या प्रकारे त्यांनी उभं केलेलं आहे. मराठवाड्यातून विदर्भात गेलेले कैलासवासी मधुकर धस हे यांनी दिलासा संस्था आणि महाराष्ट्राचा पाणीदार माणूस म्हणून त्यांना मोठा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालेला आहे. त्यांच्याच माध्यमातून विकास आमटेंची, प्रकाश आमटेंची माझ्याबरोबरचा एक भाग त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला होता. तर अशा पद्धतीचं काम 87-88च्या काळामध्ये झालं. हे काम खूप मराठवाड्यामध्ये महत्त्वपूर्ण झालं. त्याची नोंद उस्मानाबादच्या पत्रकार संघाने त्यावेळेस घेतली होती. आणि त्यावेळेस उस्मानाबादच्या पत्रकार संघाच्या वतीने माझा माननीय विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते त्यांनी सत्कार केला. मुख्यमंत्री असताना ते त्यांनी मराठी पत्रकार भवन उस्मानाबाद त्याच्या इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी ते तिथे आलेले होते. आणि त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याचं उत्कृष्ट कार्य म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या सामाजिक कामाचं उत्कृष्ट कार्य आणि उदाहरण म्हणून माझं त्यांनी विशेष कौतुक केलं होतं. हे साधारणतः वर्ष कोणतं? हे वर्ष आहे 88चं. अच्छा. त्यावेळेस मुख्यमंत्री नसावेत, ते कुठलं त्यांचं पद असेल पण ते निश्चितपणे ते त्या ठिकाणी आलेले होते. विलासराव देशमुखांच्या हस्ते त्या इमारतीचं उद्घाटन त्यांनी केलेलं होतं. कसा वाटला अनुभव, कसा वाटला विलासरावांना भाषण हे सगळं? आपल्यासारखे मला म्हणाले की तसा लहान कॉलेजचाच विद्यार्थीसारखा दिसत होतो मी, पण म्हणले आपल्यासारखी तरुण पोरं सामाजिक कामात आली पाहिजेत. आपण जे काही काम करत आहात त्याच्याबद्दल आदरानं बोलायचं प्रत्येकाला. आदरानं बोलणारं ते व्यक्तिमत्व होतं. आणि त्यामुळं माझ्या 87-88, 89च्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 50 ते 60 कार्यकर्त्यांची मोठी फळी मराठवाड्यामध्ये मला निर्माण करता आली. त्याच्यामध्ये महिला कार्यकर्त्या होत्या, पुरुष कार्यकर्ते, कॉलेजचे कार्यकर्ते. कार्यकर्त्यांची काही नावं सांगितलं? सत्वशिला गुले आहेत आमच्याकडे आज एकल महिलांचं काम करणाऱ्या. सत्वशिला ताई गुले आहेत. एकल महिलांचं काम करणाऱ्या सुनंदाताई खराटे आहेत. ते आजही एकल महिलांचं मोठं काम आजही सांभाळतात. तर अशा पद्धतीच्या गाव पातळीवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आपले निर्माण करतात. आपल्या समवेत सहकारी कोणते होते सर त्यावेळेस? तुम्ही हे कार्य करत आहात, तुमच्यासारखेच म्हणा किंवा नवीन कार्यकर्ते म्हणा, नवीन तुमच्यासोबत हे कार्य करत आहात, हे तर तुम्ही सांगितलं आता हे नवीन कार्यकर्त्याची फळी तयार झाली, पण हे तुमच्या समवेत खांद्याला खांदा लावून प्रत्यक्ष कार्य करणारे हेच लोक होते. अच्छा. तुमच्या वयाचे कोणी होते का त्यावेळेस? असे काही नाही, साधारणतः हेच असणार सगळे सहकारी तुमचे हेच झाले. मग नवीन जे आहेत, नवीन जी मी तयार केलेली फळी ती साधारणपणे माझ्या सोबत राहील, बरोबर राहिली, सुखदुःखात सहभागी झाली. आम्ही एक कुटुंब बनलो. पुण्यातली माझी मित्रमंडळी होतीच. पुण्यातली जी जाणीवच्या ग्रुप बरोबर कलापथकात काम करणारी जी सगळी मंडळी होती सोबत, ती माझ्याबरोबर होतीच ना, ती आजही आहे. त्याच्यामुळं माझा एक कोर मित्राचा ग्रुप पुण्यातला तो माझ्याबरोबर, आणि मराठवाड्यामध्ये मी घडवलेल्या कार्यकर्त्यांचा एक ग्रुप, एक पूर्ण मोठा टीम. फार ही महत्त्वाची अशा पद्धतीचा विलक्षण दखल घ्यावी अशी गोष्ट आहे. महामानव आणि थोर समाजसेवक बाबा आमटे
यांच्या प्रेरणेतून सोमनाथ श्रमसंस्कार छावणी शिबिर हे सातत्यानं घडत आलं. कित्येक वर्षापासून ते चालू आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणतः एक महिनाभर हे शिबिर असतं. या शिबिरातून आणि बाबा आमटे यांच्या सानिध्यातून भारत जोडो यात्रा हे असेल, त्या माध्यमातून असे हजारो कार्यकर्ते, शेकडो सामाजिक कार्यकर्ते हे निर्माण झालेले आहेत. ही अतिशय महत्त्वपूर्ण जशी गोष्ट आहे. तसंच आपल्या मराठवाड्यामध्ये त्याच तोडीचं काम तोडकर सरांनी केलेलं आहे. विश्वनाथ तोडकर सरांनी की नवनवीन कार्यकर्ते, नव्या फळीचे कार्यकर्ते, दमदार कार्यकर्ते इथे भेटलेले आहेत. या माध्यमातून म्हणजे रोजगार हमी योजना ही किती महत्त्वाची योजना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते, मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक यांनी ही सुरू केली आणि विस पागे यांच्या समितीच्या मार्फत अध्यक्षतेखाली त्याचा कायदा पण त्यांनी करून आणला. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक हाताला एक काम मिळालं पाहिजे आणि हाच भाग हा पुढं घडत गेला. वेगवेगळ्या राज्यामध्ये देशभर जवळपास रोजगार हमी योजना ही सुरू झाली. याचं मूळ हे आपल्याकडं आहे. हरित क्रांतीचे प्रणेते असं त्यांना आपण म्हणतो, ते सुद्धा प्रयोग जे शेतीचे आहेत हे वेगवेगळ्या राज्यामध्ये होत राहिलेले आहेत. जी जाणीवसुद्धा आपल्याला व्हायला पाहिजे. त्यांच्याबाबतची कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त केली पाहिजे. पुढचा जो भाग आहे सर, तुम्ही विलासरावांची आठवण सांगितली आणि शरद पवार साहेबांची तुमची भेट झाली होती असं म्हटलं. कुठे येईल पुढे येईल. अच्छा, ठीक आहे. नक्कीच. आता सरांच्या बाबतची ठळक गोष्टी मी सांगतो आहे, म्हणजे त्यानुसार आपल्याला ही मुलाखत पुढे नेता येईल. बरोबर. सरांचे पद जे सध्या आहेत ते म्हणजे राज्य बाल कामगार पुनर्वसन व कल्याण समिती, महाराष्ट्र राज्य सरकार समिती सदस्य, अध्यक्ष महाराष्ट्र लोकविकास मंच याची स्थापना पण मला वाटतं आपण केलेली आहे. संस्थापक आपण त्याचे आहात. नागरी हक्क आंदोलन महाराष्ट्र राज्य याचे ते राज्य निमंत्रक आहेत. पुन्हा अनेक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांचं कार्य सुरू आहे. पर्याय ही स्वयंसेवी सामाजिक संस्था 1993 साली त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये सरांनी सुरू केली आणि 1994ला कळंबच्या जवळ साधारणतः बार्शी रोड 2 किलोमीटर अंतरावर हसेगाव या गावाच्या नजदीक रस्त्याला लागूनच जिथं आपण सध्या आहोत, या पर्याय संस्थेची, सामाजिक संस्थेची शाखा 1994 साली पुढच्या वर्षी त्यांनी इथं निर्माण केली. जमीन अधिकार आंदोलन याचे पण सर अध्यक्ष राहिलेले आहेत. हे पण आंदोलन आपण सुरू केलेलं आहे. बरोबर. तर हे महाराष्ट्र राज्याचे सर सचिव आहेत. सावित्रीबाई फुले महिला विकास संस्था याचे सर संस्थापक सचिव आहेत. प्रमुख कार्यविषय त्याचा इथं उल्लेख करतो. बाल हक्कासाठी बालपंचायत, बाल कामगारासाठी शिक्षण, सर्वांसाठी समान शिक्षण या विषयावर विषय तज्ज्ञ, प्रशिक्षक व प्रत्यक्ष कार्यरत, कार्यक्षेत्र मराठवाड्यातील 8 जिल्हे. महिला पंचायत राज, ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण, ग्रामसभा महत्त्व प्रसारण, पंचायत राज प्रक्रियेमध्ये दलित वंचितांचा सहभाग इत्यादी विषयावर कार्य व व्याख्याता म्हणून कार्यरत. म्हणजे या प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक कार्यावर स्वतंत्र मुलाखत होईल असं सरांचं कार्य आहे. पुढे सांगितलं आहे की दलित गव्हर्नर्स, दलिताचे अधिकार, आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी संघटन बांधणी, कार्यप्रशिक्षण, दलित लोक अधिकार मंचद्वारे गाव स्तरावर उल्लेखनीय कार्य. आणखी यासोबतच रोजगार हमी EGS एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, MREGA प्रशिक्षक व प्रत्यक्ष कार्य. म्हणजे MREGS म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. अच्छा, बरं, याचाच. ओके. तर याचे प्रशिक्षक आणि प्रत्यक्ष कार्य सरांनी केलं. अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर संघटन या विषयावर 1986 पासून मराठवाड्यामध्ये कार्य आहे. EGS अंमलबजावणीसाठी मजुरांचे संघटन व प्रशिक्षणामध्ये सर सक्रिय आहेत. यासोबतच मराठवाड्यामधील स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयामध्ये पुढाकार घेतला. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. एखादी संस्था असते, एखादं कुटुंब असतं, कुटुंबातील सदस्यामध्ये एक वाक्यता पाहिजे. एक तारी जशी मंदिरामध्ये चालते तशी एक तारी सुद्धा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची सर्वांचे समन्वय साधून चालली पाहिजे. तसं सरांचं कार्य इथं चाललेलं आहे. मराठवाड्यामधील विविध सामाजिक प्रश्नावरती सामूहिक कृती कार्यक्रमात सहभाग, सामूहिक जबाबदारीचं तत्त्व
आपण राज्यशास्त्रामध्ये शिकतो, बऱ्याचदा समाजशास्त्रामध्ये शिकतो, तोही भाग इथं आलेला आहे. विविध मुद्द्यावर संस्था समन्वय व्यासपीठ निर्मिती प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी. उदाहरणार्थ शिक्षण हक्क अभियान, दुष्काळ हटवू, माणूस जगू, महाराष्ट्र लोकविकास मंच, बाल हक्क अभियान, मानवी हक्क अभियान इत्यादी सामूहिक प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी आहेत. याशिवाय दलित भूमिहीनासाठी जमीन हक्क या विषयावर अभ्यास, मराठवाड्यातील गायरान जमिनीची स्थिती, अभ्यास व संशोधन, जमीन हक्कासाठीच्या चळवळीमध्ये सक्रिय कार्यरत. हे ठळक मुद्दे आहेत. आणखी सविस्तर आपण सरांकडून आपण जाणून घ्यायचं आहे. आपलं हे जे कार्य आहे सर, साधारणतः रोजगार हमी योजना, कायदा, जनजागृती आणि त्यांना रोजगार मिळवून देणं मजुरांना, हे कार्य आपलं साधारणतः कुठपर्यंत चालत राहिलं आहे? इथं आल्यापासून ते 86 पासून साधारणतः कुठपर्यंत? बरोबर, 86 पासून ते 92 पर्यंत अच्छा हे काम चाललं. साधारणपणे 7 वर्ष याचा पूर्ण एक मोठा माहोल आम्ही मराठवाडा आणि विदर्भामध्ये निर्माण केला. त्याच्यातून असंख्य कार्यकर्ते निर्माण तर झालेच, परंतु लाखो कार्यकर्त्यांना, लाखो मजुरांना काम त्याच्यातून मिळालं. एक मोठी त्याच्यावरती छाप आमची जिल्हाधिकारी, तहसील कचेऱ्या याच्यावर पडलेली होती. कारण आम्ही मोठी मोठी आंदोलनं त्याच्यामध्ये केली. कळमला आम्ही मशाल आंदोलन केलं होतं. तर त्याच्यामध्ये जवळजवळ ती केस 4-5 वर्षच केस चालली, आमच्यावरती केस झाल्या. अक्षय तृतीयाच्या दिवशी 50 कार्यकर्त्यांनी कळममधल्या 60-70 गावातल्या लोकांना 3 ते 4 महिन्यापासून रोजगार हमीच्या कामावरच्या पगारी झालेल्या नव्हत्या. हा मोठा विषय होता. आणि मग तो विषय हाताळण्याच्यासाठी आम्ही लक्षवेधी म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी 25 कार्यकर्त्यांनी कळम स्टँड ते तहसील मशाल मोर्चा काढला होता. आणि लिटरली हातात मशाल होती. आणि मग ती मशाल तहसील समोर रोवली. आणि जोपर्यंत पगार लोकांचे 70 गावातले करणार नाही तोपर्यंत ही मशाल विझणार नाही, अशी आम्ही संकल्प केला. 25 कार्यकर्ते, पोलिस आले 400, चौकून आम्हाला घेराव, टेंबा चालू आहे मध्ये. तर ते प्रचंड वातावरण, सोमवारचा दिवस, गर्दी जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांची गर्दी झाली जमा बघायला. आणि मग मोठं प्रेशर आलं. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पगारीचं पत्रक निघलं. आणि त्यानंतर आम्ही ते आंदोलन थांबवलं. आंदोलन थांबवल्याबरोबर आम्हाला अटक केली. तर अशा पद्धतीचं एक जबरदस्त आंदोलन कळममध्ये झाले. असंख्य मोर्चे कळममध्ये आम्ही या अनुषंगाने काढले. शेतकऱ्यांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे असतील, किंवा लाईटचा प्रश्न खूप असायचा, त्यामुळे मोटरा जळायच्या. भारनियमन असायचं कसं? भारनियमनाचा पण भाग असल्यामुळे अनेक प्रश्नांना शेतकऱ्याला त्यावेळेस पण मोर्चे काढले. तर अशा अनेक विविध अंगी सगळ्या समस्यांना घेऊन आमचा 92 पर्यंतचा असाच कार्यक्रम होता की रोज आंदोलन करणे. मग कधी घेराव आहे, कधी उपोषण आहे, कधी धरणं आंदोलन आहे, कधी मोर्चा आहे. अशा पद्धतीचं एक पूर्ण चळवळीचं काम, सक्षम चळवळीचं काम धाराशिवमध्ये चालू होतं. 93ला भूकंप झाला. सकाळच्या 7च्या बातम्यामध्ये भूकंपाची बातमी मिळाली. त्यावेळेस कळमलाच मी राहत होतो. आमची कार्यकर्त्यांची फळी. 30 सप्टेंबर 93ला भूकंप झाला. 30 सप्टेंबरला पहाटे 7च्या बातम्यात ऐकली. ताबडतोब मी कार्यकर्त्यांना गोळा केला. अरे म्हणलं अशी बातमी आपल्याला रेडिओवरती ऐकायला मिळालेली. 6 रिश्टर स्केल काहीतरी झाला होता. बरोबर, 7 रिश्टरचा तो भूकंप होता. आणि त्यावेळेस बातम्यांमध्ये किल्लारीचं नाव येत होतं. आणि म्हणून मग मी जवळजवळ 9 वाजता कार्यकर्त्यांची टीम जमली. काही कार्यकर्ते ताबडतोब कळमच्या ST डेपो मॅनेजरला भेटायला पाठवलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला 2 एसट्या पाहिजे, डिझेल भरून पाहिजेत. पण आमच्याकडे काय पैसे नाहीत. डिझेल भरलं. मग त्या डेपो मॅनेजरचंही त्यावेळेस अभिनंदन केलं आम्ही. त्यांनी कोण होते समजा त्यावेळेस आता आठवत नाही, पण त्यांनी 2 ST दिल्या. त्या ST आम्ही कळमच्या चौकात उभ्या केल्या.
तांदूळवाडी चौकात. आणि मोठं आमच्याकडे तो बरणा होता, माईक होता, इलेक्ट्रिकल माईक. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांना आवाहन केलं ज्यांना यायचं आहे तर आमची कार्यकर्त्याची गाडी भरली, आणखीन एक गाडी आहे, ज्यांना यायचं आहे आमच्या समवेत आपण यावं, स्वागत आहे. साधारण अर्ध्या तासात गाडी भरली. 2 गाड्या घेऊन आम्ही किल्लारीला पोचलो. भयान वाजतं, साधारणपणे 1 वाजता पोचलो. संपूर्ण किल्लारी गाव हे दगड मातीचा ढिगारा बनलेला आहे. सगळीकडं विव्हळणं, किंचाळणं आणि डेड बॉडीज हे दिसलं. स्तब्ध होतो मनाने, काय करायचं. मग पुन्हा किल्लारी कारखान्याला तिथं गेलो, थोडंसं शांत झालो आणि परत आलो. 3 वाजता आम्ही त्या मातीच्या ढिगाऱ्यातून डेड बॉडी बाहेर काढायला चालू. आणि डेड बॉडी काढण्याचं काम 1 दिवस करत होतो. मिलिटरी आली, त्यानंतर त्यांनी ते संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आणि मग आम्ही तिथून बाजूला निघलो. पण परत आल्यानंतर आम्ही जवळजवळ 7 दिवस तरी जेवण काही जात नव्हतं. इतकी ती विदारकता होती, इतकी ती धाकता होती. आणि तिथे गेल्यानंतर कळालं की नुसतं किल्लारी नाही तर किल्लारीच्या अवतीभोवतीची लातूरमधली आणि उस्मानाबादमधली मिळून 56 गावं आहेत. आणि मग हजारो लोक गेले, काय हजारो लोक गेली. आणि मग आमचा पुन्हा पुढच्या कार्यदिशेचा भाग बदलला. आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र कळंबमध्ये मीटिंग घेतली आणि मग असं ठरवलं की आपण काही दिवस भूकंपामध्ये जाऊन काम करू. आणि त्यामुळं कळंबवरून सगळा पसारा आम्ही बांधला, कार्यकर्त्यांनी बांधला, माझा कौटुंबिक पसाराही आम्ही आवरला. इथून कळंब ठिकाण सोडलं आणि थेट जाऊन रेबे चिंचोली म्हणून गाव आहे तिथे जाऊन राहायला ठिकाण नाही. तर मग आम्ही पोताडी, आपली जी फाटकी पोतडी, त्याचं असं भीती तयार केल्या आणि वरून पत्रा टाकला. आणि जवळजवळ आम्ही तिथे 40 कार्यकर्ते एकत्र त्या शेडमध्ये राहत होतो. महिला कार्यकर्त्यासुद्धा सोबत होत्या. महिला कार्यकर्त्यांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास होता. त्याच्यामुळं सगळेजणांनी एकत्र कुटुंब पद्धतीने स्वयंपाक बनायचा. सकाळी लवकर स्वयंपाक व्हायचा आणि स्वयंपाक झाला, जेवणं झाली की कार्यकर्ते रोज एका गावात जायचे. तर अशा पद्धतीने लोकांना मानसिक धीर देणं, दिलासा देणं, मुलांच्याबरोबर अभिरुची वर्ग घेणं, काय काय समस्या आहेत त्या जाणून घेणं, त्या जाणून घेतलेल्या समस्या तर सरकारपर्यंत पोहोचवणं. या काळामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार त्या ठिकाणी असायचे. तर ते पण तर त्यांच्याकडे आमच्या काही गावातल्या नियमाने आम्ही निवेदनं द्यायला त्यांना जायचो. तर एक तो झंझावात मोठा, पडेल ते काम करायचं, सुचेल त्या गोष्टी तिथे आपल्याला वाटतंय की हे काम करायचं, गरज आहे या गावात, ठीक आहे. म्हणजे बाबा धान्य पोचवणं असेल, रेशन किट पोचवणं असेल, सरकारला काही निवेदनं देणं असेल, पाण्याची व्यवस्था नसेल तर पाण्याच्याबद्दलची व्यवस्था करायला भाग पाडणं असेल. असं करता 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 आपण अगदी पुनर्वसनापर्यंत त्या गावामध्ये जिथे जिथे पुनर्वसनाची कामं चालू झाली ती पुनर्वसनाची कामं व्यवस्थित मार्गी लागण्याच्यासाठी सुद्धा आम्ही योगदान दिलं. 93, 94, 95, 96 पर्यंत भूकंप भागामध्ये आम्ही आमचा सर्व संसार, मुलं बाळं घेऊन तिथे राहत होतो. अरे बाबा, फार विशेष गोष्ट आहे. थोडं मला सांगावंसं वाटतं इथं. त्यावेळेसच्या बातम्या, आम्हाला वाचनाची आवड आहे, त्यावेळेसच्या बातम्या पण वाचल्या की म्हणजे माणसं किती उदात्त असतात, चांगली असतात, तशी किती काही कोणी विकृत पण कशी असू शकतात हे पण त्यावेळेस घडलेलं आहे. एक महिला मृत झालेली आहे, तिच्या अंगावर भरपूर दागिने आहेत, तर 2 जण रडतायत आणि ओरडतायत आणि म्हणतायत की माझी बायको आहे. मग तिचं काय नाव आहे, कुठं लिहिलं आहे, कुठं गोंधलं आहे, याच्यावरून ते कळलं आणि जो तिचा पती आहे त्याने ते दागिने दिले गेले. म्हणजे मानवी पशुवृत्तीसुद्धा त्यावेळेस कशी आहे हे बघितलेलं आहे. त्याचबरोबर श्रेष्ठ कार्य समर्पित करणारी माणसंसुद्धा सरांच्या रूपानं बघता आली. अशीच त्यावेळेस मिलिटरीमध्ये सुद्धा लोक होते, त्याबद्दलची एक कहाणी मी सांगतो आहे. प्रियंकाची कहाणी या नावानं एक चांगलं प्रकरण श्री या आत्मचरित्रामध्ये माझ्या वाचनामध्ये आलं.
डॉक्टर श्रीहरी नागरगोजे यांचं ते पुस्तक आहे. काय आहे त्यामध्ये, जवळपास 4-5 दिवस एका ढिगाऱ्याखाली, एक तर लाकडी भाग असेल कुठला, त्या खाली एक मुलगी सापडली, छोटी मुलगी. तिचे सगळे नातेवाईक गेलेले आहेत आणि त्या मिलिटरीमधनं त्या मुलीला सुखरूप बाजूला काढलं आणि लागलीच ते गाडीमध्ये, ॲम्ब्युलन्समध्ये घालून ती गाडी आली लातूरला. डॉक्टर श्रीहरी नागरगोजे होते अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथं. सुरुवातीपासूनचे ते या महाविद्यालयाचे, रुग्णालयाचे साक्षीदार आणि त्यांचं मोठं योगदान त्यामध्ये आहे. त्यांची मुलाखत मी आता नुकतीच घेतली सर. व्हेरी गुड. त्यांनी सांगितलं की लागलीच तिला मध्ये लगेच तिला ते ICUमध्ये नेणं, सगळं काय ते उपचार केले, ती मुलगी वाचली. मला वाटतं ती बहुतेक शिक्षिका सध्या कुठतरी आहे आणि ती कायम कृतज्ञता व्यक्त करते सरांनाही, ती पुन्हा भेटायला येत राहते. तो जो मिलिटरीमन होता त्यानं त्याचा स्वतःचा फोटो तिथल्या व्यक्तींना दिला, त्याचा पत्ता पण दिला. जेव्हा कधी ही मुलगी मोठी होईल किंवा तिला कळेल सगळं काय आहे ते, मला आवर्जून सांगा, मला तिला भेटायला आवडेल. आता त्यांची भेट झाली का नाही हा सुद्धा विषय आहे. अशा खूप गोष्टी आहेत. अनंत गोष्टी. आणखी एक गोष्ट सांगायची सर, शरदचंद्र पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केलं, त्यावेळेस जेवढे काही जिल्हे होते मराठवाड्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी विशिष्ट दिवस दिले होते तिथे येऊन सेवा देणं. हा पण भाग तिथे घडलेला आहे. आणि त्याच यामध्ये बीड जिल्ह्याच्या वतीनं जी टीम होती त्यामध्ये डॉक्टर नागरगोजे होते. त्यातली ही गोष्ट आहे. बरंच काही सांगता येईल, बोलता येईल. आणि आणखी पण अशा गोष्टी सर की परदेशातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे. बरोबर. पण त्यावेळेस आपली इतर भागातील जो लोक येत असायचे, ट्रॅक्टर भरून फळं आणायचे, कुणी काय जमल ते आणायचे लोक, पण ते उतरून घ्यायलाच कुणी नाही. असं पण त्यावेळेस घडलेलं आहे. बरोबर. आता हा भूकंपाचा भाग 1993चा हा कालखंड, पण त्यानंतर सुद्धा तिथलं जे पुनर्वसन होत राहिलेलं आहे, त्यामध्ये जवळपास 3-3.5 वर्ष सर तिथं राहिलेले आहेत. दरम्यानच्या काळात सरांची संस्था पर्याय ही सुरू झालेली आहे 1993ला. बरोबर. ही संस्था का काढावीशी वाटली, नेमकी प्रेरणा काय आणि काय पुढचं कार्य जे आहे कसं घडत गेलं? बरोबर. मुख्यतः भूकंप भागामध्ये आम्ही काम करत असताना संपूर्ण काम मदतीचं, संपूर्ण काम पुनर्वसनात लोकांना उभं करण्याचं, लोकांच्या गरजेच्या ज्या ज्या गोष्टी आहेत ते करण्याचं, शिक्षणाचं काम आहे, आरोग्याचं काम आहे, आर्थिक विकासाचं काम आहे, शाळा उभारणीचं काम आहे. अशी अनंत कामं त्या ठिकाणी अशी आवासून उभी होती. ती करण्याचीही गरज होती. आणि त्या काळामध्ये अनेक संस्था त्या ठिकाणी कार्यरत होते. मानवलोकही आलते वाटतं. संपूर्ण मानवलोक होतं. अनेक महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था होत्या, भारतभरातल्या संस्था होत्या. अशा संस्था काम करत असताना आमचा एक कार्यकर्त्यांचा संच हा मोठा होता, सटकर कार्यकर्त्यांचा संच होता. आणि मग आपलं काम, आमचं काम हे नोंद घेईल, दखल घेईल इतकं जबरदस्त काम आमचं त्या काळात चालायचं. आणि मग लोकांना असं वाटायचं तिथे येणाऱ्या देणगीदार संस्था पण होत्या, काही चांगल्या संस्था, मानवलोकसारख्या संस्था होत्या. त्यामुळे ही पोरं जाणीची आहेत का, मग ह्यांना आपण मदत करू. मग तुम्ही ज्या गावात काम करता त्या गावात मुलांबरोबरचं काम करत असताना त्यांना शैक्षणिक साहित्य असेल, त्याच्यानंतर आरोग्याची किट असतील, धान्याचं किट असेल, जी गरज असेल, कुणाला स्वयंपाकाची सांसारिक भांडी नव्हती किंवा सांसारिक साहित्य नव्हतं, ते सुपूर्द करणं किंवा पुरवणं असेल, तर अशा पद्धतीचं तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही करा. मग आम्ही अशी 10 गावं निवडलेली होती. रेवे चिंचोली, सास्तूर, होळी, पेठसांगवी, एकुरगा अशा पद्धतीची त्या 10 गावातली जबाबदारी आम्ही घेतली की आम्ही या गावामध्ये शैक्षणिक साहित्य असेल, सांसारिक साहित्य असेल, खाण्यापिण्याचं साहित्य असेल, तर जे लोकांना गरजेचं आहे ते आम्ही पुरवू. तर मग ह्याच्यामध्ये असा विषय आला की तुमचं हे सगळं रीतसर तुम्ही आम्हाला एक छानपैकी 2 पानावरती लिहून प्रस्ताव करून आम्हाला द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला ते साहित्यच घ्यायला पैसेच देऊ. तर म्हणजे आमच्याकडे संस्था नाही आहे बाबा, असं कसं काहीतरी पर्याय काढा म्हणे. कोण म्हटलं असं? जे मदत करणारी मंडळी होती, बरीच मंडळी होती. अरे बाबा. तर मग म्हणलं रजिस्ट्रेशन करायला लागेल. मग मी असं सगळ्या कार्यकर्त्याची चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्यांचं म्हणणं असं आलं की आपण सगळेच या पद्धतीनं इथं काम करत आहेत, लोकांना मदतीची गरज आहे, आपल्याला पण संस्था रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. मग आमचे जे पुण्यातले सगळे मित्र आहेत, परिवार आहेत, तर जाणीव संघटनेचा भाग बाजूला सारून मग सुभाष तगारे हे माझे
जाणीव संघटनेपासूनचे मित्र औरंगाबादला होते. ती गरवारेमध्ये सोशल वेलफेअर ऑफिसर होते. त्यानंतर आमच्या जाणीवच्याच कार्यकाळात आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करणारे आमच्या साथीदार सीमंतनी खोत. अच्छा. त्या सीमाताई खोत म्हणून. खोत सर अंबाजोगाईच्या त्यांच्या वडिलाचं नाव सर? नाही, ते त्यांचं त्या सीमा कुलकर्णी पूर्वाश्रमीच्या. अच्छा. पण नंतर शशांक खोत यांच्या त्या पत्नी. अच्छा. तर ती फलटणकडची. अच्छा. तर सीमाताई खोत, सुभाष, आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपण संस्था रजिस्ट्रेशन केली पाहिजे. सुभाषने पुढाकार घेतला आणि म्हणला चल लवकरच आपण आता ते पर्याय तू म्हणतोय तो पर्यायच काढू, पर्यायाच्या नावाने रजिस्ट्रेशन करू. आणि औरंगाबादमध्ये मग रजिस्ट्रेशन ॲड्रेस सुभाषच्या घरचा दिला. त्यावेळेस सुभाष औरंगाबादमध्ये राहत असल्यामुळे आमचं पर्याय आम्ही 1-2-3 महिन्यात रजिस्ट्रेशन केलं. पण ते कृत्रिम ती गरजेची गोष्ट होती म्हणून बाकी काम तर आमचं चालू होतं. बाकी काही विषय ज्या महिन्यामध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केलं त्याच महिन्यामध्ये आम्हाला संस्थेसाठीचं या पद्धतीचं काम करायला अर्थसहाय्यही मिळालं. कारण ते शासनाकडून नाही, विविध संस्थाकडून, जसं मानव लोकला मिळतं विविध संस्थांना. आणि मग त्या सगळ्या माध्यमातून 94, 95, 96, 97, 98 इतक्या कालावधीपर्यंत आम्ही भूकंप भागामध्ये पर्यायाच्या माध्यमातून काम केलं. पर्यायचं काम इतकं लोकांना आवडलं, इतकं नावच खूप असं, आणि काम आमचं इतकं प्रामाणिक होतं. त्यामुळं पर्यायच्या कामाची दखल शासन पातळीवरती घेतली गेली, विविध देणगीदार संस्थांनी घेतली गेली आणि देणगीदार संस्थांनी सुद्धा पर्यायला भरभरून मदत केली. पर्यायाला कुठलाच पर्याय नाही, पर्यायाला फक्त पर्यायचा. आणि त्यामुळं मग बऱ्यापैकी काम तिथलं मार्गी लागल्यानंतर एक टीमनी तिथलं काम करायची जबाबदारी घेतली. आणि पुन्हा 96ला मी उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये, इकडे कळंबला परत आलो आणि पुन्हा या भागामध्ये काम करण्याची जी पूर्वीची जी गोष्ट होती ती पुन्हा एकदा सुरू केली. पण थोडंसं त्याच्यामध्ये बदल केला. आम्ही इथे पुन्हा 96चा एक दुष्काळ, मराठवाड्याची स्थिती अशी असायची की दर 5 वर्षांनी दुष्काळ, दर 5 वर्षांनी दुष्काळ. त्यामुळे पुन्हा 96ला दुष्काळ होता. सर हे दुष्काळ तुम्ही सांगत आहात, मी थोडी जी वाचले ते सांगतो आहे. 19व्या शतकात सुद्धा खूप मोठे दुष्काळ महाराष्ट्रानं बघितले, त्यातही अधिक प्रमाणात हानी ही मराठवाड्यात झालेली आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या 5वीला पुजलेला दर 5 वर्षाचा दुष्काळ 96 सालीही आला. आणि मग मात्र आम्ही असा विचार केला की आत्ता दुष्काळामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे. तेव्हा असं लक्षात आलं की इथे अनेक शेतकरी त्यांच्याकडं दुभती जनावरं आहेत आणि या दुभत्या जनावरांच्या दुधावरती त्यांची गुजराण चालते. कारण दूध हेच एक आर्थिक मिळकतीचं साधन आहे. आता ही जर गाई म्हशी दूध देणाऱ्या जर उद्या खाटकाला विकायची पाळी आली तर हे उद्ध्वस्त होणारं कुटुंब आहे. म्हणून आम्ही काही संस्थाकडे प्रस्ताव मांडला, काही CSR कंपन्यांना याच्याबद्दलची दाहकता समजून सांगितली. CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कंपन्यांच्याकडे अशा एक पद्धतीचा फंड असतो की त्यांची सुद्धा एक सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी आहे. बँकेकडे सुद्धा असते, काही बँकेकडे पण असते. तर त्यांनी समाजाच्या साठी मदत करावी. असं ते बाइंडिंग पण आहे, तसं बाइंडिंग पण आहे. तर मग आम्ही अनेक संस्थांशी संपर्क केला आणि सध्या मराठवाड्यामध्ये विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये चारा टंचाई आहे. आणि आपण काही गरीब शेतकऱ्यांच्या दुभत्या गायीसाठी, दुभत्या जनावरांसाठी चाऱ्याची आपण जर व्यवस्था केली तर बरं होईल. अशा पद्धतीचं पर्यायचं काम पण चांगलं होतं. त्यामुळं त्याचा अत्यंत चांगला परिणाम झाला. आम्हाला काही देणगीदार संस्थांनी जवळजवळ त्या गावामध्ये त्या काळात आम्ही 25 गावामध्ये साधारणपणे 1500
ते 2000 कुटुंबांना दररोज 10 किलो चारा कुट्टी करून त्यांना देत होतो. आणि इथेच कडबा कुट्टी सेंटर आम्ही उभा केलं होतं. त्यावेळेस नुसतं शेड होतं, इथं नुसती ही जमीन घेतलेली होती. आणि इथं लोक यायची आणि त्यांचा चारा 8 दिवसाचा, कारण रोज घेऊन जाणं हे शक्य नव्हतं, कारण त्यांनी कधी रोज कसं यायचं. म्हणून रोजची 10 किलो कुट्टी 8 दिवसाची 80 किलो कुट्टी ते इथून घेऊन जायचे. 8 दिवसाला आणि त्यांना यासाठी मदत लोकांची होत राहिलेली आहे. या सगळ्याच्या ह्याच्यात याच पंचक्रोशीमध्ये त्या चारा वाटपाचा मोठा दुष्काळामध्ये प्रयोग आम्ही केला. लोकांचं अर्थसहाय्य पण झालं असेल आणि कोणी पण असं हे तुम्ही जे सांगत आहात तो चारा पण दिला असेल. चारा पण दिला. एक संदर्भ सांगतो आहे. मी साहित्यिक आहे, वाचनाची आवड आहे, पण सांगतोय आणि एक संदर्भ याच्यामध्ये. चारा पाणी ही अतिशय गाजलेली कादंबरी रारम बोराडे सर यांची आहे. ते मोठे कथाकार, कथालेखक. त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे की मराठवाड्यातील ग्रामजीवन ही पहिल्यांदा विशेषत्वानं छोट्या मोठ्या बारकाईनिशी हे पहिल्यांदा त्यांच्या कथेमध्ये आलेलं आहे. आणि चारा पाणी कादंबरीसाठी वेगवेगळ्या वृत्तपत्रातली कात्रणं ही त्यांना उपयुक्त ठरलेली आहेत. मानवलोक संस्थेचं कार्य याचाही संदर्भ त्यामध्ये आहे आणि त्याच्या आधारे ही कादंबरी त्यांना लिहिता आलेली आहे. आता तसाच भाग इथं पण व्हायला पाहिजे. सरांचं जे कार्य आहे त्याबाबतचं चरित्रपर पुस्तक पण कुणी लिहायला हवं. मीही लिहायचा प्रयत्न करेल भावी काळात असं मला वाटू लागलेलं आहे. पण वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, त्यांना सुद्धा मला असं आवाहन करावं असं वाटतं की तुम्ही स्वतः एक तुमचं आत्मकथन एक 7-8 पानामध्ये किंवा काही पानात तुम्ही स्वतः लिहा. त्याचं आपले एक मराठवाड्यापुरतंच हे करूया आपण साधारणतः असं. आणि त्यांचं एक प्रातिनिधिक पुस्तक काढावं हे माझ्या डोक्यामध्ये आहे. तसं करू आपण, किंवा चरित्रपर लेखन करूया, तो भाग होईल. दुसरा भाग याच्यामध्ये आहे की आता सर जे सगळं सांगत आहेत ते कथेचे विषय आहेत, हे कादंबऱ्याचे विषय आहेत, ते सुद्धा व्हायला हवं. हे जे चारा पाणीचं जे तुम्ही कार्य केलेलं आहे त्याबद्दल सांगतो आहे. पुढचा भाग आणखी सर आपण सांगावा, पुढं काय घडलं. तर मग पर्यायीचं काम इथे शेतकऱ्यांबरोबर सुरू झालं. त्याच्यानंतर शेतकऱ्यांबरोबर ते काम करत असताना जवळजवळ 96-97 महिला बचत गटाची पुन्हा चळवळ आम्ही हाती घेतली. महिला बचत गट बांधणीची मोहीम पुन्हा आम्ही सक्रिय केली. आणि मग 96 ते 2000 पर्यंत या 4 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 50 गावामध्ये आम्ही पुन्हा महिला बचत गटाची चळवळ सक्षम केली. या दरम्यानच एक मुद्दा समोर आला की आपल्याला महिला बचत गटातल्या महिला या ग्रामपंचायतीमध्ये आणि गाव कारभारामध्ये गेल्या पाहिजेत. त्या जशा घर कारभारिणी आहेत तशा गाव कारभारिणी झाल्या पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महिला राजसत्ता आंदोलनाची एक मोठी मोहीम खूप सुरू झाली. विचाराच्यामध्ये आहे. त्याचं मराठवाड्याचं नेतृत्व आम्ही केलं. मराठवाडा लोकविकास मंच म्हणून एक स्वयंसेवी संस्थांचं भलं मोठं नेटवर्क, जवळजवळ त्या काळात 300 ते 400 स्वयंसेवी संस्था मराठवाडा लोकविकास मंचच्या मेंबर झाल्या. आणि त्या संपूर्ण मराठवाडा लोकविकास मंचच्या नेटवर्कचं नेतृत्व पर्यायीने केलं. अच्छा, म्हणजे मी महाराष्ट्र लोकविकास मंचची स्थापना कोणी केली सर? आणि त्यानंतर हे काम पुढे घेऊन जाण्याच्यासाठी आपण नुसतंच मराठवाड्यावर काम करण्याची जी काही गोष्ट आहे ती महाराष्ट्रभर केली पाहिजे, महाराष्ट्रभर नेली पाहिजे. म्हणून आमच्या टीमनी महाराष्ट्र लोकविकास मंच, मराठवाडा लोकविकास मंचचं महाराष्ट्र लोकविकास मंच केलं. दोन्हीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का सर? महाराष्ट्र लोकविकास मंचचं आता आम्ही रजिस्ट्रेशन करतो आहोत. त्याच्यातली ही जी गोष्ट आहे की महाराष्ट्र लोकविकास मंच, मराठवाडा लोकविकास मंचच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांचं संघटन झालं, समन्वय आला त्यामध्ये, समन्वय आला. पण एक गोष्ट पुन्हा जाणवली की मराठवाड्यामध्ये जसा महिलांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तसा दलितांचा पण प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्या काळामध्ये काही गावागावातून कार्यकर्त्यांच्याकडे अमक्याने गायरान चाललं, तमक्याने गायरान चाललं, इतकं चांगलं पीक आलं होतं पण आमचं नुकसान केलं. मग तो गायरानाचा प्रश्न आम्ही सगळ्यांनी समजून घेतला. मानवी हक्क अभियान म्हणून श्रीयुत एकनाथ आव्हाड त्यांचं काम होतं. आणि मराठवाडा लोकविकास मंच आणि मानवी हक्क अभियान त्यांची संघटना आणि माझी संघटना
आम्ही दोघांनी असं ठरवलं, आम्ही दोघं एकत्र भेटलो आणि म्हणलं आपण तुम्ही वेगवेगळं काम करताय, आम्ही वेगवेगळं काम करताय. मला म्हणले अण्णा आपण जरा एकत्रच येऊ. हरकत नाही आमची. मग तुमचं तुमचं चालू ठेवा म्हणले, पण माझं बी चालू ठेवतो, पण गायरानाच्या मुद्द्यावर आपण एकत्र येऊ. आणि मग आम्ही दोघांनी मिळून गायरानाच्या प्रश्नावरती समविचारी संघटनांची 2 दिवसाची मोठी बैठक ही तेलगावला घेतली. आणि त्याच्यातून असं ठरलं की मराठवाडा लोकविकास मंचचं नाव आणि मानवी हक्क अभियानचं नाव न वापरता जमिनीच्या प्रश्नावरती मोठा लढा तीव्र करण्याच्यासाठी जमीन अधिकार आंदोलन आपण उभा करू. आणि मग आम्ही दोघांनी मिळून जमीन अधिकार आंदोलनाची निर्मिती केली. आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातले सगळे जिल्हे, विदर्भातले सगळे जिल्हे, या सगळ्या जिल्ह्यातून गायरान प्रश्नाचा भला मोठा लढा आम्ही उभा केला. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना बोलवलं. औरंगाबादला भली मोठी सभा त्यांची लावली. जवळजवळ 50,000 गायरानधारक त्या सभेला आले होते. आमची दोघांची त्यांनी पाठ थोपटून कौतुक केलं, म्हणे एवढं जबरदस्त तुम्ही काम करताय आणि मी तुमच्या पाठीशी उभा राहील. त्यानंतर मग आम्ही पवारसाहेबांच्याकडे नियमित जाऊ लागलो या प्रश्नाच्या अनुषंगाने. आणि व्यक्तिशः दोघांची अशी त्यांच्याबरोबरची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी लातूरला मोठा कार्यक्रम दिला, लातूरला मोठी सभा झाली. अच्छा. ते सगळं आमचं काम प्रचंड प्रभावित होते ते. आणि एकदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईला आम्हाला आवर्जून बोलवलं. तिथं सुप्रियाताईंना बोलवलं त्यांनी. आणि सुप्रियाताईंना म्हणले की तू या दोघांचं काम बघून ये, इतकं जबरदस्त काम आहे आणि बचत गटाचं तर बघण्यासारखं काम आहे, तू बचत गटाचं काम बघायला जा. बरं. हां, मग उलट ताई म्हणल्या मी ठीक आहे पुढच्या महिन्यामध्ये येईल. काहीतरी नोव्हेंबरचा महिना होता. त्याने म्हणे तू आत्ता लगेच जा. आणि त्यांनी आग्रहपूर्वक त्यांना इथं पाठवलं. त्या मुंबईवरून थेट कळंबला आल्या. इथं भला मोठा मेळावा आम्ही सुप्रियाताईंचा केव्हाची गोष्ट सर सांगून ही साधारण 2009ची. आणि एक दिवसभर इथं होत्या त्या. त्यांनी संपूर्ण गावागावामध्ये जाऊन बचत गटाचं आमचं काम पाहिलं. तर बचत गटाची चळवळ, गायरानधारकाची चळवळ, शेतकऱ्यांची चळवळ, अशा पद्धतीचं एक चौफेर काम पर्यायाच्या माध्यमातून उभं राहिलं. अच्छा. आता हे जे सरांचं सामाजिक कार्य जे व्यापक होत चाललेलं आहे ते पुढच्या टप्प्यामध्ये काय काय घडत गेलेलं आहे ते साधारणतः आपण पुढच्या सत्रामध्ये आपण ते बघणार आहोत. खूप तुम्ही सर भरभरून उत्कटतेनं कार्य केलेलं आहे आणि ते तसंच तुम्ही अतिशय स्वयंस्फूर्त सांगत आहात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. असं सरांचं कार्य आहे. आणि एक सुविचार मला आठवतो आहे, तो कदाचित माझाच आहे असं मला वाटतं की जगात खूप चांगली माणसं आहेत हे कसं आपल्याला कळेल. एक चांगलं कार्य हातामध्ये घ्या, आपोआप कळेल. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद सर. नमस्कार.